दुसऱ्या सेमीफायनलचा आजचा सामना आप्पा स्ट्रायकर सेक्टर 2 विरुद्ध अकालजो सेक्टर 5 सेक्टर वाईस प्रीमियर लीग इम्तियाज खान यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आजचा हा दुसरा दिवस, स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस. बघूया या सामन्यात कोण जिंकतंय कोण हरतंय, कोण आता पारड जड होत आहे. आसिफ खान 40+6 खेळाडू सलामीला येताना दिसतोय आणि सलामीला गोलंदाजी करेल तो 40+6 खेळाडू इम्तियाज खान. नॉन स्ट्राईकला रणजित साबळे. आणि उंच असा षटकार आसिफ खान यांच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर. चांगला समाचार. संघाची धावसंख्या 6 या आकड्याने षटकाराने उघडलेले आणि षटकार पुढील चेंडू बघूया काय योजना असेल इम्तियाज खानची आसिफ समोर. आणि शॉर्ट बॉल स्लो रन टाकण्याचा प्रयत्न, परंतु आव्हानता धावसंख्येत भर. वाईटचा इशारा पंच हरीश पाटील यांचा. संघाची धावसंख्या 7. बघूया पंचांचा निर्णय. आणि पंचांचा निर्णय नकारात्मक. चेंडू नो नो बॉल फ्री हिट. बघूया फ्री हिट वर काय करताय. चला लवकरात लवकर सुरू करायची स्पर्धा. सामन्याला उशीर होतोय. आणखीन एक सामना या षटकानंतर या सामन्यानंतर खेळायचा आपल्याला.
जर प्रेक्षक वर्ग आहे तो साईड स्क्रीनच्या इथे तिथं बाजूला सरायचा आहे. झाडाच्या बाजूला जे प्रेक्षक वर्ग आहेत प्रतीक भोर, प्रतीक भोर, तिथून साईडला व्हायचं साईड स्क्रीनवरून. आठ धावसंख्या धावफलकावर, एक षटकार, एक नो, एक वाईड. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि स्विफ्ट शॉट, चौकार, वन बाउन्स आसिफ खान यांच्या बॅटमधून. धावसंख्या पोचली 12 या आकड्यावर. 3 चेंडू शिल्लक. पहिल्या पॉवर प्ले या षटकातले इम्तियाज खान थोडस महाग राहते. षटक 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केलेल्या आहेत आणि आसिफ खान यांनी आपल्या संघासाठी 12 धावा कुठल्या आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आणि आत्ताच्या चेंडूवर चौकार. बघूया किती धावफलकावर. दुसरा चेंडू फुल टॉस. बघूया आता डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव. चांगला फटका होता आसिफ खान यांचा, परंतु डिक्लेअर झोन मध्ये एका धावेवर समाधान. संघाची धावसंख्या 13, बिनबाद 13. सेमीफायनलचा दुसरा सामना अप्पा स्ट्रायकर सेक्टर 2 विरुद्ध अक्काल जोत सेक्टर 5. पुढील चेंडू. आहा, उत्कृष्ट पद्धतीचा हा चेंडू इम्तियाज खान यांचा निर्धाव चेंडू. कभी तू कभी मैं कभी आर या पार अशी स्थिती. संघाची धावसंख्या 13, बिनबाद 13. शेवटचा चेंडू. आणि नकारात्मक चेंडू. आणि अवांतर धावसंख्येत बर संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 14, बिनबाद 14. आणि उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू. शेवटचे 3 चेंडू काय अप्रतिम हाताळले ते इम्तियाज खान यांनी. आणि संघाची धावसंख्या एक षटकाच्या समाप्तीनंतर 14, बिनबाद 14. आसिफ खान यांच्या फलंदाजीतून 11 धावा आलेल्या आहेत आपल्या संघासाठी. 3 अवांतर धावसंख्या इम्तियाज खान यांनी दिली, तर एकूण 14 धावसंख्या धावफलकावर, बिनबाद 14. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो ऋषभ, स्वतः कर्णधार अप्पा स्ट्रायकर सेक्टर 2 संघाचा संघनायक. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये चांगलीच कामगिरी केली होती आपल्या संघासाठी आणि अवघ्या 14 चेंडूमध्ये 33 धावांची अशी मोठी खेळी त्यांनी केली होती आपल्या संघासाठी आणि संघाला विजयी घोषित केलं होता. ऋषभ चंदानी युवा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. दुसरं षटक. समोर रणजित साबळे, एक धडाकेबाज फलंदाज. राईट आर्म ओव्हरचा मारा. आहा, चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, परंतु नकारात्मक चेंडू, हलगच दिशाहीन चेंडू. आणि अवांतर धावसंख्येत बर संघाची धावसंख्या 1 ने वाढते 15. पुढील चेंडू. आणि पहिला चेंडू चांगल्याच पद्धतीचा खोलवर पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू, सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. आणि याच चेंडू नंतर संघाची धावसंख्या फक्त 15.
आहा, अतिशय गुड लेंथ आणि लाईनचा वापर करताना हा खेळाडू दिसतोय. तो एक युवा खेळाडू, युवा संघनायक आप्पासाहेब संघाकडून खेळताना ऋषभ चंदानी. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आपल्या संघासाठी. अतिशय तिकट मारा करतोय. पुढील चेंडू सुद्धा एका धावेवर समाधान मानावं लागतं ते रणजित साबळे यांना. आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 16. 3 चेंडू शिल्लक. पॉवर प्ले क्रमांक 2, सेमीफायनल क्रमांक 2 हा सामना अक्कलजोत विरुद्ध अप्पाशेकर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना ऋषभ रणजित समोर. रणजितला जकडून ठेवलंय. बघूया काय घडतंय. आहा, खोलवर पद्धतीचा चेंडू पुन्हा बॅटची कड घेऊन टिकलर झोन मध्ये गेलेला. हा एका धावावर समाधान मानावं लागतंय रणजित साबळे यांना. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 17. आणि पॉवर प्लेचे शेवटचे 2 चेंडू. बघूया 2 चेंडू मध्ये काय घडतंय. आहा, आणि लेगच्या दिशेने हा चौकार रणजित साबळे यांच्या फलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झाली ती 21. आणि पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूवर काय संधी. मिळते रणजित साबळे यांना. आणि काय संधीचा फायदा उचलतोय रणजित. ऋषभ चंदानी, युवा खेळाडू तिबडी विभागातला. हा थोडासा शॉर्ट पिच बॅटची कड घेऊन डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या झाली ती 22. चांगलीच गोलंदाजी ऋषभ चंदानी यांच्या हातातून पाहायला मिळाली. फक्त त्यांनी आपल्या संघासाठी धावा खर्च केलेल्या त्या 8. आतापर्यंत एकही गडी बाद झालेला नाही अक्कलजोत संघाचा. आणि पुढील षटक हाताळण्यासाठी येतोय तो अप्पासाहेब सख्या 2 संघाकडून. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. ध्रुव. आणि या षटकावर मध्ये टेप बॉलचा वापर करण्यात येईल. आणि आसिफ खान 40+ हा धडकेबाज फलंदाज आपल्याला या युवा खेळाडू समोर सामना करताना दिसेल. काल त्यांनी 50+ या सिरीज मधली पहिली 50 त्यांच्या नावावर केली होती. चलूया बघूया. नकारात्मक चेंडू. पंचांचा निर्णय. अवांतर धावसंख्या. संघाची धावसंख्या 1 ने वाढते 23. हरीश पाटील यांचा इशारा वाईड. युवा खेळाडू, युवा यंगस्टर ध्रुव विरुद्ध आसिफ खान. उडवलाय, उंच उडवलाय. बघूया झेल खाली येतोय अभय. आणि कधी झेल न सोडणारा हा अभय. चांगला झेल पकडलाय, चांगली झेल टिपलेला. आणि विकेट क्रमांक 1 आसिफ खान यांच्या रूपात ध्रुव यांच्या गोलंदाजीवर कॉट आउट. अकरा धावसंख्येवर बाद होतोय तो आसिफ. आणि आसिफची जागा करण्यासाठी येतोय तो आयकॉन खेळाडू अश्विन. चांगलीच गोलंदाजी करताना दिसतो तो ध्रुव. पहिला चेंडू नकारात्मक परंतु दुसरा पुढील चेंडू. त्या चेंडूवर एक मोठा मासा त्यांनी गळ्याला लावलाय.
जाळ्यामध्ये पकडलाय आसिफ खान याच्या रूपात पहिला झटका अक्कलकोट संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर झाली ती 23-1 बाद 23. सेमीफायनल क्रमांक 2 पहिला 17 षटक क्रमांक 3. डावकरा फलंदाज अश्विन नकारात्मक चेंडू आव्हानच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या धावफलकावर 24. चांगली धावसंख्या धावफलकावर आहे ती अक्कलकोटची 24. फुलटा चेंडू लो फुलटा बघूया. एका धाव्यावर समाधान मानावं लागते अश्विन आणि रणजित यांना. संघाची धावसंख्या धावफलकावर 25. तिसऱ्या षटकातले 4 चेंडू शिल्लक आणि समोर दोन्ही दिग्गज खेळाडू रणजित साबळे आणि अश्विन शेळके. त्यांच्या समोर युवा खेळाडू एक यंगस्टर ध्रुव. आणि फुलटॉस चेंडू लेगच्या दिशेने टोळवला आणि रणजित साबळे यांच्या फलंदाजीतून आलेला पहिला षटकार. धावसंख्या 31 लॉस ऑफ 1 विकेट. टेप बॉलचा वापर करण्यात येत आहे या षटकामध्ये. 3 चेंडू शिल्लक बघूया. अचूक लाईनचा वापर हा ध्रुव यानं करावा लागेल. थोडासा विचार करावा लागेल या दिग्गज खेळाडू समोर कसा मारा करायचा आहे, कोणता चेंडू या फलंदाजा समोर टाकायचा आहे. शॉर्टपिच आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा चेंडू. एका धावेवर समाधान रणजित साबळे यांना. संघाची धावसंख्या झाली ती 32. शेवटचे 2 चेंडू 1 षटकारांचा हा चांगला चेंडू ध्रुव यांच्या हातातून निघालाय. शेवटचे 2 चेंडू बघूया आपल्या संघासाठी काय करतोय हा यंगस्टर खेळाडू, युवा खेळाडू ध्रुव विरुद्ध दिग्गज खेळाडू रणजित साबळे अक्कलकोट संघासाठी काय करतोय. सेक्टर वाईस प्रीमियर लीग सीझन 1 आजचा हा दुसरा दिवस, स्पर्धेचा दुसरा दिवस. सेमीफायनल क्रमांक 2 षटक क्रमांक 3 ध्रुव. फलंदाजीसाठी आहे साबळे. संघाची धावसंख्या धावफलकावर जमा झाली ती 32. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या त्या 4 चेंडू मध्ये. 2 वाईड, 2 सिंगल आणि 1 षटकार. शेवटचे 2 चेंडू. शॉर्ट पिच लेगच्या दिशेने टोळवला, परंतु डिक्लेअर झोन मध्ये अतिशय उत्कृष्ट असा हा मारा ध्रुव यांचा. रणजित याला जकडलाय आणि शेवटच्या चेंडूवर बघूया काय होतंय. संघाची धावसंख्या 33 या आकड्यावर पोहोचलेली आहे. आहा, उत्कृष्ट असा चेंडू. 1 धाव घेतलेली आहे आणि गचाल क्षेत्ररक्षण जटार राहुल जटार याच्या हातातून बॉल सुटलेला आहे. 1 धावेवर समाधान. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 34. 12 धावा खर्च केल्यात ध्रुव यांनी. टेप बॉलवर अतिशय उत्कृष्ट असा षटक म्हणावं लागेल आणि चांगली बांधणी अप्पा स्ट्रायकर संघाचा संघनायक ऋषभ चंदाने यांनी केली. सर्व युवा खेळाडू आपल्या संघात सामील केले. त्यामध्ये फक्त इम्तियाज खान, राहुल जटार आणि अनिकेत कुदे हे 3 सिनियर खेळाडू सोडले तर बिलो 24 याचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील षटक टाकण्यासाठी बघूया कोण आहे. अभय.
3 षटकानंतर अक्कलकोट संघाचीच धावसंख्या धावफलकावर झाली ती 34, 1 बाद 34. शेवटचे 12 चेंडू. लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा सामना करेल रणजित. शॉर्ट बॉल उडवलाय, बघूया झेल आणि झेल बाद. पहिलाच झटका पहिल्या बॉलवर अभय यांच्या गोलंदाजीवर, तर दुसरा झटका अक्कलकोट संघाला रणजित यांच्या स्वरूपात. आणि आलाय तो आदित्य. पुढील चेंडू अभय यांचा सामना करेल तो आदित्य. आणि स्लोवर वन पद्धतीचा हा चेंडू निर्धाव चेंडू रक्षकाच्या हातात डॉट चेंडू. संघाची धावसंख्या धावफलकावर 34. आणि वाईट चेंडू नकारात्मक चेंडू +1. 2 धावा अतिरिक्त अभय यांच्या गोलंदाजीवर. आणि स्लोअर पद्धतीचा हा चेंडू मंथन यांच्या हातात गेलेला. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 ने वाढते 37. आणि आता आहे अश्विन शेळके यांना गोलंदाजी करेल तो अभय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल. बॉल टाकताना कोणी बोलू नये. पुढील चेंडू स्लो पद्धतीचा चेंडू ऑफच्या दिशेने टोलवलाय. अश्विनी पियुष यांनी पकडलेला आणि फेकलेला आहे आणि धावचित आदित्याच्या स्वरूपात. आणि अतिशय आजचा निर्णय पियुष यांचा की त्यांनी थ्रो सरळ ऋषभ चंदानीकडे फेकलेला आहे. 1 धाव या चेंडूवर. दुसरी धाव घेताना धावचित झालेला आहे आदित्य. संघाची धावसंख्या 38. आणि आदित्याची जागा घेण्यासाठी येतोय तो डावकुरा फलंदाज बबलू. शेवटचे 2 चेंडू या षटकातले बघूया. आणि मारलेला आहे मला वाटतं डिक्लेअर झोन. आणि डिक्लेअर झोनने 1 धाव. धावसंख्या 39. शेवटचा चेंडू अभय यांचा सामना करेल डावकुरा फलंदाज बबलू. स्कोर बरोबर धावा झाल्या जमा 39. चला चेंडू आलेला आहे. सामना चालू करायचा आहे. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू 1 धावेवर समाधान बबलू यांना. संघाची धावसंख्या 39. अक्कलकोट
चांगलीच कामगिरी करताना दिसत आहेत या युवा संघ अप्पा स्ट्रायकर सेक्टर 2 सिबडी. ऋषभ चंदानी संगमालक प्रशांत तडाके संघनायक ऋषभ चंदानी चांगलीच संघाची बांधणी केलेली आहे. स्कोरबोर्डवर धावसंख्या 39, लॉस ऑफ 3 विकेट्स. आसिफ खान, रणजित साबले आणि आदित्य. शेवटचा चेंडू स्लो रन पद्धतीचा, बबलूला काय समजलेला नाही. हा निर्धाव चेंडू आणि संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बघूया कोण येतंय आणि शेवटच्या षटकांमध्ये काय घडतंय. उंडे, केतन उंडे, सेक्टर 8 डोंगर एक्सप्रेस. केतन उंडे आणि शेवटचं आणि अतिशय महत्वाचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी सेक्टर 8 डोंगर एक्सप्रेस केतन उंडे पाहायला मिळतील. बघूया केतन आपल्या संघासाठी काय करतोय. आणि समोर येतो अश्विन शेळके, टार्गेट सेट करणारा हा षटक आणि या षटकासाठी आलेला आहे केतन उंडे. चांगल्या पद्धतीचा हा चेंडू, पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेला. संघाची धावसंख्या 40, 40. शेवटचे 5 चेंडू. कर्नल सांगताय दुसरं काय ट्राय करू नकोस. आणि टोलवलाय, बघूया अडवण्याचा प्रयत्न, परंतु उंच गेलेला हा षटकार अश्विन शेळके यांच्या गोलंदाजीतून केतन उंडे यांच्या गोलंदाजीवर चांगला समाचार घेताना संघाची धावसंख्या 46. 4 चेंडू शिल्लक. दुसरं काही ट्राय करू नको, तिसरं ट्राय कर. बघूया काय करतोय. उर्वरित 4 चेंडू शिल्लक. 46. द लॉस ऑफ 3 विकेट्स. अकाल ज्योत 11 वर्सेस अप्पा स्ट्रायकर. राईट आर्म राऊंडचा मारा अश्विन शेळके समोर. पद्धतीचा चेंडू, झेल घेण्याची संधी, झेल सुटलेला आणि त्याचबरोबर ध्रुव यांच्या हातातून चौकारी सुटलेला आहे. क्षेत्ररक्षणाचा नमुना. 4 धावसंख्या, संघाची धावसंख्या 50 या आकड्यावर पोहोचलेले अक्कलकोट संघाची. उर्वरित 3 चेंडू केतन चांगलाच चेंडू टाकला होता. गोलंदाजीची काय आता चूक नव्हती, परंतु क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ नाही दिली. मोठा मासा गळ्याला जाळ्यात अडकला होता, परंतु सुटलेला आहे. आणि हा षटकार 56. झेल किती महाग पडेल हे आता समजेल. षटकार आलेला आहे या चेंडूवर. 17 धावेवर खेळतोय अश्विन. शेवटचे 2 चेंडू उंडे यांचे. सेक्टर 8 डोंगर एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात केतन उंडे. शेवटचे 2 चेंडू. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करत आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे.
आणखीन एक अतिशय महत्वाचा सामना खेळायचा आहे. तो या सामन्यात जो जिंकेल तो सरळ फायनल मध्ये प्रवेश करेल. केतन वर्सेस अश्विन, दोन्ही सेक्टर 8 चे खेळाडू आणि डिक्लेअर समोर जाताना दिसतोय. परंतु बघूया पंचांचा निर्णय काय येतोय बघूया. डी फॉर डिक्लेअर. एक धावसंख्या अश्विन यांच्या खात्यावर. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 57 आणि शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी धावा सेट करणारा हा चेंडू. टार्गेट सेट चेंडू केतन. आहा, नकारात्मक चेंडू. 58. दोन्ही सेक्टर 8 झोन मधले खेळाडू अश्विन आणि केतन. केतन वर्सेस अश्विन, अश्विन वर्सेस केतन. अक्कलज्योत वर्सेस अप्पा स्ट्रायकर. चौरंपतीचा चेंडू समाचार घेतलाय. लेगच्या दिशेने टोलवलाय. सीमा रेषा पलीकडे षटकार अश्विन शेळके यांच्या फलंदाजीतून आणि टार्गेट सेट केलंय. 64 झालंय. 65 टू विन. अप्पा स्ट्रायकर संघासमोर. यंगस्टर विरुद्ध सिनियर्स. शेवटच्या चेंडूमध्ये षटकामध्ये 25 धावा दिलेल्या त्या केतन उंडे यांनी खूप महागडा षटक ठरलाय. बघूया आता. बॉल संपलेले आहेत. आणि अक्कलज्योत सिनियर संघाने, सिनियर प्लेयर्स सर्व दिसतात आपल्या त्या संघात. त्या संघाने 64 धावा कुठल्या आहेत आणि 65 धावांचं आव्हान सेट केलं. ते अप्पा स्ट्रायकर युवा खेळाडूंसमोर. ऋषभ चंदानी संघनायक. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. सलामीला आलेली जोडी ऋषभ चंदानी आणि राहुल चठार. आणि गोलंदाजीसाठी अक्कलज्योत संघातर्फे आयकॉन खेळाडू अश्विन. सेमीफायनल क्रमांक 2 अप्पा स्ट्रायकर विरुद्ध अक्कलज्योत. ए विरुद्ध ए आणि आयकॉन विरुद्ध आयकॉन. पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळतील.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिले 2 पॉवर प्ले चे षटक आपल्याला पाहायला मिळतील. चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. रूल्स रेग्युलेशन अगोदरच विचारायचं आहे. स्पर्धा सुरू होण्या अगोदर स्पर्धेला उशीर करू नका, सामन्याला उशीर करू नका. आणखीन एक महत्वाचा सामना आपल्याला 5 षटकांचा पाहायला मिळेल. जर आपण लवकरात लवकर हा सामना संपवण्यासाठी मदत केली तर 65 धावाचं आव्हान अक्कलकोट संघाने ठेवलंय ते अपशाखा संघात समोर. 5 ओव्हर 65. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांनी लेफ्टमोरचा मारा पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय. आयकॉन विरुद्ध आयकॉन. षटकार ऋषभ चंदानी यांच्या फलंदाजीतून. तुम्ही मारला पहिल्या चेंडूवर षटकार तर आम्ही पण मारणार. आर्याप्पा जिओ कमरो. हार जीत का ये सामना. ए विरुद्ध ए. अक्कलकोट विरुद्ध अप्पा शेखर. समोरासमोर आयकॉन खेळाडू ऋषभ चंदाने विरुद्ध अश्विन शेळके. पहिल्या चेंडूवर षटकार. आणि पुढील चेंडू लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा. उडवलाय उंच उडवलाय. बघूया रणजित साबळे जलबाद. ऋषभ चंदानी टू पायलँड ऑन द 6. पहिला झटका अप्पा शेखर या संघाला. अक्कलकोट संघाने अश्विन शेळके. अतिघाई संकटातनी जर शांतपणे विचारपूर्वक खेळ केला तर कुठलाही सामना आपण जिंकू शकतो. हरलेला सामनाही जिंकू शकतो. बघूया पुढील फलंदाज ऋषभ चंदानी याची जागा घेण्यासाठी कोण होतोय. राहुल चटार याला साथ देण्यासाठी अनिकेत कुदळे एक अनुभवी खेळाडू. पहिल्या चेंडूवर 6 आल्या होत्या. काही घाई करायची गरज नव्हती, परंतु तुझ्या साथीला तुझ्या समोर आणखीन एक चांगला फलंदाज उभा आहे तो राहुल जठार. थोडं स्ट्राईक रोटेट केलं तर धावसंख्याही पुढे सरसावली जाते आणि धावाही कमी होतात. जिंकण्यासाठी 65 धावांचं आव्हान अक्कलकोट संघाने अप्पा शेखर संघासमोर ठेवलेलं आहे. 6 धावा अप्पा शेखर या संघाच्या धावफलकावर जमा झाल्यात. एक गडी बाद. पॉवर प्ले मधलं पहिलं षटक पाहायला मिळतंय अश्विन शेळके आयकॉन खेळाडू अक्कलकोट संघातर्फे. डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा अनिकेत कुदळेसाठी. चेंडू ऑफच्या दिशेने उडाला. जेल पकडला. मनप्रीत सिंग टिक्का और बल्ला बल्ला सेकंड विकेट. अप्पा शेखर या संघाला जुचा झटका अनिकेत कुदळे यांच्या स्वरूपात. 6 धावांवर डक ऑन डक.
आता पाहूया अनिकेतची जागा घेण्यासाठी कोण येत आहे. हॅट्रिकची संधी अश्विनसाठी. चांगला झेल पकार येतो मनप्रीत यांनी. एक चांगला खेळाडू हा मनप्रीत अक्कलकोट संघातर्फे खेळताना दिसतोय. आणि इम्तियाज खान 40+ चा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आता कुठेतरी एक संयमी फलंदाजी, संयमी निर्णय आप्पा शेख संघाकडून घ्यावा लागेल कोणत्याही तरी खेळाडूला. आणि आपल्या संघाला जिंकण्यासाठी त्या धावा लागतील, धावा हव्यात, त्या धावा कुटाव्या लागतील. धाव संख्या 6, गडी बाद 2. पॉवर प्लेचे 3 चेंडू शिल्लक. फटका चांगला होता परंतु पाहिजे तसा सजला नाही म्हणून तो झेलबाद झाला. अनिकेत तंबूत परतलाय 0 या धावसंख्येवर. इम्तियाज खान आणि पंचांचा निर्णय बघूया. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. फलंदाजाला वाटलं नकारात्मक चेंडू होईल पण सोडला. शेवटचे 2 चेंडू आणि उडवलाय अश्विन शेख यांच्या चेंडूवर षटकार. इम्तियाज खान 40+ चा खेळाडू. धाव संख्या 12. पॉवर प्ले क्रमांक 1. शेवटचा चेंडू अश्विन शेळके यांचा. बघूया पुढील चेंडूवर काय करतोय. धावसंख्या झाली ती धावफलकावर 12. 65 धावांचं आव्हान. आणि उडवलाय. बघूया उंच उडवलाय. काय करतोय बघूया. चौकार, 1 बाउन्स. इम्तियाज खान यांच्या फलंदाजीतून आलेला चौकार. शेवटच्या 2 चेंडूवर धावा कुठल्या आहेत आणि धावसंख्या धावफलकावर 16. 16. 2 गडी बाद पहिल्या षटकात. पण शेवटच्या 2 चेंडूवर चांगला समाचार घेतला होता अब्बू इम्तियाज खान यांनी. 1 षटकार, 1 चौकार लागोपाठ टोलावलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर नेली ती 16. 2 बाद 16. पॉवर प्लेचं दुसरं षटक रोहित पंडित बाबू. समोर राहुल चठार. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 16 धावसंख्या. 16. लॉस ऑफ 2 विकेट. अप्पा स्ट्रायकर. पॉवर प्लेचं दुसरं षटक. चांगला चेंडू. फलंदाजाला काय समजलं नाही. निर्धाव चेंडू. आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक. R वर्सेस R. रोहित वर्सेस राहुल चठार. पुन्हा एकदा युवा
खेळाडू समोर एक अनुभवी खेळाडू. उडवलाय, उंच टोलवलाय. षटकार राहुल जठार यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पहिला षटकार. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावर पोहोचलेली आहे. 65 धावांचं आव्हान पाठलाग करताना पाचशेकर या संघाचे 2 गडी बाद झालेले आहे. पण तो समोर आहे अजून राहुल जठार सोबत आहे इम्तियाज खान. पुढील चेंडू रोहित पंडित. थोडा विचार विनिमय करून गोलंदाजी करावी लागेल, कारण भला मोठा फलंदाज आपल्या समोर आहे. आणि एक युवा खेळाडूला संधी दिली पॉवर प्ले षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी. उडवला, पुन्हा उडवला. स्पीड होता या चेंडूवर. ज्या स्पीडने हा चेंडू टाकला होता त्याच ताकदीने त्या स्पीडने हा राहुल जठारच्या बॅटमधून आलेला दुसरा षटकार. धाव संख्या पोहोचली 28च्या घरात. पहिला निर्धाव चेंडू, नंतर शेवट दुसऱ्या 2 चेंडूमध्ये सलग षटकार ठोकावलेत. ते राहुल जठार यांनी चांगला समाचार घेतोय रोहित पंडित याचा. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये चांगली फलंदाजी केली होती राहुल जठार यांनी. मला वाटतं तो तिसरा का चौथा सामना असेल. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. दुसरं षटक पॉवर प्लेचं दुसरं षटक, दुसरी इनिंग. अक्कलकोट संघाने 65 धावांचं आव्हान अप्पासायकर या संघासमोर ठेवलेलं आहे. आतापर्यंत धावफलकावर जमा झाले त्या 28 धाव्या. अप्पा स्ट्रायकर 2 गडी बाद. पुढील चेंडू आणि मारलेला आहे. बघूया, सरळ यक्षी क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलेला चेंडू. 1 धावेवर समाधान मानावं लागते ते राहुल जठार यांना. संघाची धावसंख्या 1 ने वाढते 29. आणि शेवटचे 2 चेंडू रोहित पंडित. आणि झाडाखाली कोण उभे आहेत 2 ऋषभ चंदन याच्या राईट साईडला. त्या माणसाला जरा बाहेर व्हायचं आहे. आणि ऋषभ तुम्ही पण जरा बाहेर यायचं आहे. पॉवर प्लेचे 2 चेंडू शिल्लक. समोर आलेला आहे तो अबू इम्तियाज खान. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. संघाची धावसंख्या 29, 2 बाद 29. फुलटा चेंडू टोलवलाय, उंचावलाय. आणि पंचांचा निर्णय काय करताय बघूया. आणि बाद. आणि मोठा मासा पुन्हा एकदा गळाला लावलाय तो बाबू रोहित यांनी. 2 षटकारानंतर 1 सिंगल हा गडी बाद केलाय. आता आणखीन एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल, अभय. धावसंख्या झाली ती 29, 29. 3 बाद 29. पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू. बघूया काय करतोय. उलटा चेंडू होता, नीटचा नेम काय साधला नाही फलंदाजांनी आणि फलंदाज झेलबाद झालाय.
आणि शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू डॉट रोहित यांचा 13 धावा खर्च केल्या. धाव संख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 लॉस ऑफ 3 विकेट्स. अप्पर स्ट्रायकर टार्गेट 65. धावा 18 चेंडू मध्ये 36 धावांची गरज अप्पा स्ट्रायकर या संघाला. चला क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. 4:30 वाजायला आलेले आहेत. आणखीन एक सामना खेळायचा आपल्याला. अंतिम सामन्याची मजा उजेडात घ्यायची असेल तर लवकरात लवकर सामना संपवण्यासाठी मदत करायची आहे. खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. सेक्टर वाईज प्रीमियर लीग CBD सीझन 1 6 संघांनी या सामन्यात या स्पर्धेत भाग घेतला होता. सेमीफायनल क्रमांक 2 पॉवर प्लेचे षटक संपलेले आहेत. सेकंड इनिंग अक्कलकोट संघाने प्रथम फलंदाजी करताना 65 धावांचं आव्हान अप्पा स्ट्रायकर संघासमोर ठेवलेलं आहे आणि 2 षटकांमध्ये 29 धावा उभारल्या आहेत. त्या अप्पा स्ट्रायकर संघाने 30 षटक हाताळण्यासाठी येतोय तो रणजित. एक अनुभवी खेळाडू आणि रोहित पंडित यांचं चांगलंच षटक. फक्त 13 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केलेला आहे इम्तियाज खान यांच्या रूपामध्ये. दोन षटकार मारले होते राहुल जठार आणि कुठेतरी महाग ठरणं दिसत होतं षटक, परंतु सांभाळलाय रोहित यांनी चांगलंच मारा केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल लवकरात लवकर करायचा आहे. नोंद घ्यायची आहे खेळाडूंनी. चला षटक क्रमांक 3 रणजित साबळे ऑन द ट्रॅक. राहुल जठार ऑन फायर. तेरा धावसंख्येवर खेळताना दिसतोय. उडवलाय, उंच उडवलाय. बघूया संधी काय करते. आणि जल सुटलेला आदित्यांच्या हातातून चांगली संधी. मोठा मासा सुटलेला आहे जाळ्यामधून, सटकलेला आहे राहुल जठाराच्या रूपातून. आणि धावसंख्या 5 संघाची 30 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. काला चष्मा दसदाव गोरे गोरे मुकडे द आदित्य यांच्या हातातून सुटलाय जेल. राहुल जठार 14 धावसंख्येवर खेळतोय. एक जीवदान मिळालेलं आहे. बघूया जीवदानाचा काय पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय. 30 षटक रणजित साबळे. सामना करेल अभय. नकारात्मक चेंडू रणजित यांच्या हातातून. आणि अवांतर धावसंख्येत संघाची धावसंख्या 31. 3 बाद 31. आणखीन 31 धावांची गरज उर्वरित 17 चेंडू मध्ये. सॉरी एक धाव. बत्तीस धावा पूर्ण. तेहतीस धावांची गरज. धावफलक धावा जमा 32. नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्येत बाद. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 33. पुढील चेंडू रणजित यांचा राईट आर्म ओव्हरचा मारा.
फलंदाज राहुल जटार समोर. मारलेला उंच मारण्याच्या नादात बघूया जेलबाद झालेला आहे आणि एक भला मोठा मासा तंबूत तरतलाय, जाळ्यामध्ये अडकलाय रणजित यांच्या गोलंदाजीवर. धावसंख्या झाली ती 33-32 धावांची गरज उर्वरित 15 चेंडूमध्ये. बघूया पंधरा चेंडूमध्ये 32 धावांची गरज आप्पासाहेकर संघाला. चौथा गडी बाद राहुल जटार यांच्या रूपात. षटक क्रमांक 30 उर्वरित 3 चेंडू आणि नवीन खेळाडू नाव ध्रुव. ना 3 बॉल बाकी, 3 चेंडू शिल्लक. बॅट चिक्कड घेऊन टिकले झोन मध्ये गेलेला चेंडू एका धावेवर समाधान. संघाची धावसंख्या 34. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. वाईट चेंडू, नकारात्मक चेंडू. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 35 35 30 30. 14 चेंडू 30 धावांची गरज. नकारात्मक चेंडू. उडवलाय, बघूया. एक धाव मिसफिल्ड, बघूया. 2 धावा पूर्ण. आणि 3 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 38. शेवटचा चेंडू. आणि डॉट चेंडू. 12-27. बघू षटक क्रमांक 4. बघूया कोण येत आहे. थर्टी 12 चेंडू 27 धावांची गरज आप्पासच्या एका संघासाठी. बघूया काय घडतंय. बबलू.
स्कोर 38, 38, 27 पाहिजे, 12-27, 27-27 पाहिजे, 12 चेंडू 27 धावांची गरज. बबलू राईट मोडचा मारा, समोर ध्रुव, आणि उडवलाय ध्रुव यांनी, युवा खेळाडू बबलू या अनुभवी खेळाडू समोर षटकार. आणि धाव संख्या पोहोचली ती 44 या आकड्यावर. डॉट चेंडू, आणि मारले टोलावलाय. बघूया समोर मनप्रीत यांच्या हातात एक असा धावेवर समाधान. ध्रुव आणि अभय यांना संघाची धाव संख्या 4-5-45. आणि 20 धावांची गरज उर्वरित 9 चेंडू मध्ये. 9 चेंडू 20 धावा. अभय एक चांगला अष्टपैलू खेळाडू, एक युवा खेळाडू. बघूया उंच टोलावला, उंच उडवला. बघूया उंच उडवला, हा झेल रणजित यांच्या सरळ आत्ताच गेलेला आहे. विकेट क्रमांक 5, विकेट क्रमांक 5. आता 8 बॉल 20 धावा. आणि पियुष एक यंगस्टर. त्याला आप्पा शेखरचे खेळाडू, मला वाटतं बॅटिंग करायला 8 खेळाडू उतरलेले दिसत आहेत. खेळाडूंना विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती असेल की बाहेर बसायचं आहे आणि सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे, मजा घ्यायची आहे. प्रत्येक बॉल मध्ये आतमध्ये जाऊ नका, सामन्याला उशीर करू नका, स्पर्धेला उशीर करू नका, सहकार्य करायचं आपण. शेवटचे 2 चेंडू. बघूया 2 चेंडूवर काय करताय. उडवलाय, काय उडवलाय, काय नजाकत आहे, क्या बात आहे. यंगस्टर खेळाडू षटकार. पियुष यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळालेला हा षटकार. 51 आकड्यावर पोहोचली धावसंख्या. 7 चेंडू 14 धावांची गरज. 7 चेंडू 14 धावा. आणि हा निर्धाव चेंडू 1-14. शेवटचं षटक 14 धावा. क्या बात आहे. स्लोअर ऑन डिलिव्हरीवर बबलू यांच्या गोलंदाजीवर चांगला समाचार. यंगस्टर खेळाडू, युवा खेळाडू पियुष यांनी षटकार ठोकला. आणि आता 7 चेंडू 14 धावा. अनुभवी वर्सेस यंगस्टर यांच्यात हा रंगलेला हा सामना सेमीफायनल क्रमांक 2 सेक्टर वाईज प्रीमियर लीग CBD बेलापूर D2. तो एक ताना होता जो शिवबासाठी लढला, आणि हा एक ताना आहे तो बाळ्यासाठी लढतोय. तो एक ताना होता जो शिवबासाठी लढला होता, आणि हा एक ताना आहे तो बाळ्यासाठी लढतोय.
चला संघनायक अश्विन, नम्र विनंती विनंती लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. आणखीन एक सामना करायचा आहे. या सामन्यासाठी आपण तब्बल 1.5 तास खर्च केलेला आहे, हे योग्य नाही. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे, अन्यथा पॅनल्टी लावावी लागेल आम्हाला. तो एक ताना होता जो शिवबासाठी लढला आणि हा एक ताना आहे जो आमच्या बाळासाठी लढतोय. चला 6 चेंडू 14 धावा, शेवटचा षटक हाताळण्यासाठी कोण येत आहे? मनप्रीत. सहा चेंडू 14 धावा, ध्रुव आणि पियुष दोन यंगस्टर. मेजर फिल्डिंग सज्जाद आहे. बोला बोला, टाइम टाइम लवकर. संघनायक अश्विन, अंपायर पंच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करण्यासाठी विनंती करायची आहे. एका सामन्यासाठी तर 1.5 तास 2 तास खर्च केला तर ही स्पर्धा कधी संपणार नाही. मनप्रीत आणि शेवटचा षटक अक्कलच्या संघाचा मनप्रीत. 6 चेंडू 14 धावा. चला बबलू, विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. आणि समोर आहे ध्रुव. दोन्ही युवा खेळाडूंच्या फलंदाजीतून एक एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. बघूया, उडवलाय, उंच उडवलाय. बघूया अश्विन शेळके आणि जेलबाद ध्रुव. 5-14. आणि आता संधी भेटली ती मंथन चंदानी. 5 चेंडू आणि 14 धावा. एक चांगला खेळाडू. आणि मंथन चंदानी यांना चांगली संधी. हा जर सामना जिंकून दिला तर विक्रांत सुतार यांच्याकडून 1000 1000 रुपयाचा रोख पारितोषिक. 5 चेंडू 14 धावा. हा सामना जिंकून दिला तर 1000 रुपयाची पारितोषिक. 2 500च्या कडक नोटा भेटतील. डॉट चेंडू, 4 चेंडू आणि 14 धावा. मंथन चंदानी सुवर्ण संधी मिळालेली आहे, त्या सुवर्ण संधीचा विचार करायचा आहे. 1000 रुपये पाहायचा नाही, सामना जिंकण्याचा विचार करायचा आहे. आणि यॉर्क पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा सामना आले 3 चेंडू 14 धावा. 3-14. आता हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवर काय घडतंय बघूया. उलटा चेंडू, परंतु निसर्ग समजलं आणि धावचित वाटतंय. धावचित विकेट. दोन चेंडू 14 धावा. 2 चेंडू. आणि आता येतोय आर्टिस्ट विलेजचा डोंगर एक्सप्रेस केतन. बघूया आपल्या संघासाठी. चला 2 चेंडू 14 धावा. चांगला षटक हाताला देतो मनप्रीत यांनी. 2 विकेट कमावलेत आपल्या संघासाठी.
आणि चांगलाच फट्टा सजवलाय लॉंगअपच्या दिशेने. एखादा समाधान नाही. एक निर्धाव चेंडू, एक चेंडू 14 धावा. शेवटचा चेंडू 1-14 आणि उडवलाय, झेल उडलाय. तिसरा विकेट. मनप्रीत मॅन ऑफ द मॅच. कुठेतरी संधी होती सामना जिंकायची. या युवा खेळाडूंना चांगलीच जमेची बाजू केली होती. चांगलाच खेळ केलाय राहुल जटार यांनी, इम्तियाज खान यांनी, ध्रुव पियुष यांनी चांगलीच फलंदाजी केली, परंतु निराशाजनक कामगिरी त्यांना साथ नाही दिली. मंथन चंदानी यांनी व बाकी खेळाडूंनी. चला अक्कलकोट संघ फायनलच्या